शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने शिवजयंती दिनानिमित्त मेरा युवा भारत भव्य पदयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले। पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, जिल्हा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिक्षण उपायुक्त वसुंधरा बारवे, मनपा उपायुक्त संदीप खलाटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्मिता माने, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, भारतीय खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर तसेच शिक्षण, पर्यटन, क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण अंगीकारले पाहिजे। शिवजयंती ही औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, सगळ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारी ठरावी। आपले सण परंपरा सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजे। सर्व महानुभाव योग पुरुषांच्या जयंती एकत्र येऊन साजरे करूया। सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन शिवरायांचा विचार आचरणात आणावेत असा संकल्प या निमित्तानं करूया असं त्या म्हणाल्या। युवा पिढीनं थोरा मोठ्यांचा वारसा जतन करावा, तरुण पिढीमध्ये ऊर्जा, नवसंकल्पना जागृत करण्याचा उद्देशानं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले। या पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ होऊन SSPM शाळेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, व्यवसाय शिक्षण, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सुमारे 2000 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.